आजपर्यंत वेगवेगळ्या कारणावरून वाद झालेला आपण पाहिलाय किंवा ऐकलाय। दारू दिली नाही म्हणून केलेली भांडणं, कमी जास्त दारू प्यायली म्हणून मारामारी, असे सगळे प्रकार आपण आजवर ऐकलेत। पण नागपूरमध्ये ग्राहकांमध्ये जोरजोरात बोलण्याच्या कारणावरून तुफान मारामारी झाली। जोरजोरात बोलणाऱ्या एका ग्रुपला हटकलं म्हणून त्यांनी अर्जुन कारला या व्यक्तीला मारहाण केली। या वादामध्ये लोखंडी रॉडनं मारल्यामुळे अर्जुनच्या डोक्याला 15 टाके पडले। या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केलाय आणि पुढचा तपास सुरू आहे। मंडळी, देवाच्या दारी दानशूर भाविक भरभरून दान करत असतात, पण हेच दान चोरटे लंपास करत असल्याचे प्रकार आता जास्त वाढू लागले। त्यामुळे अनेक ठिकाणी दानपेटी चोरीच्या घटना घडत आहेत। चोरट्यांना कसलीच भीती राहिली नाहीये। आता हा व्हिडिओ बघा। अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराच्या परिसरातला हा व्हिडिओ आहे। या मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून 3 चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटी बाजूला नेऊन रोकड पळवली। या चोरीमुळे भाविकांमध्ये तीव्र रोष असल्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सध्या चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। बाईक चोरी, सोन्याची चोरी, घरफोडी, शॉप, यानंतर आता इतरही काही विविध प्रकारच्या चोरी समोर येत आहेत। अशीच एक घटना घडलेली आहे अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरामध्ये मुख्य चौकात। रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 2 दुकानं फोडली। रात्रीच्या सुमारास कोणी नाही याचा फायदा घेत कटावणीच्या सहाय्यानं दुकानाच्या शटरचं लॉक तोडून दुकानामध्ये प्रवेश केला गेला। चोरट्यांनी दुकानातील वस्तू आणि मुद्देमाल चोरून नेला। दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे। साताऱ्याचा वाघ आला असं सातारकरांना हमखास बोललं जातं, पण इथं साताऱ्याचा वाघ नाही तर साताऱ्यात बिबट्या शिरलाय। सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या आटके गावामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। या व्हिडिओमध्ये बिबट्या शेतात धूम ठोकताना दिसतोय। रस्ता ओलांडून सरसर बिबट्या ऊसाच्या शेतात शिरला। या बिबट्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये मात्र चांगलंच भीतीचं वातावरण आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे, पाहणी सुद्धा केली आहे। शिवाय गावकऱ्यांना सतर्क राहा अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। सध्या सगळीकडे उष्णतेमुळे आगीच्या घटना घडतायत। अशा आगीच्या घटनेमध्ये अनेक लोकांना जीव गमवावा लागलाय। लाखोंचं नुकसान सुद्धा झालंय। इराणच्या शहीद राजाई बंदरावर अशीच एक घटना घडली। या ठिकाणी मोठी आग आणि स्फोट झाला। या घटनेमध्ये 14 लोकांचा मृत्यू झालाय तर जवळपास 750 लोक जखमी झाल्याचं समोर आलंय। स्फोटामुळे मोठं नुकसान झालंय। आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला असून अनेक तासांनंतर आग विझवण्यात यश आलं। आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलं नाही। कधी चोरीच्या घटना थांबतील आणि कधी चोरांना पोलिसांचा धाक वाटेल। दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढतच चालल्यात। यात सामान्य माणसांचं मात्र नुकसान होतंय। चोर येऊन बिंदास्त चोरी करून जातात, पण काही वेळा सीसीटीव्हीमुळे चोरी उघड होते। नागपूरच्या बाजीप्रभू नगरमधली ही चोरीची घटना आहे। कार्यालय बऱ्याच दिवसापासून बंद असल्याची संधी साधत 3 चोरटे तिथे आले। कडी तोडून आत शिरले। 2 जण दरवाजा उघडायचा प्रयत्न करतायत तर 1 जण शोधाशोध करतोय आणि शेवटी 3.5 लाखांची रक्कम घेऊन हे चोरटे पसार झाले। पैशांच्या हव्यासापोटी माणूस काय करेल याचा अंदाज बांधता येत नाही, पण या चोरी करणाऱ्या चोरांचं पोट भरतच नाही। जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात ते हे सगळे चोरटे अख्खं घर उजाडून नेतात। ही दृश्य आहेत भुवनेश्वरमधली। ही चोरट्यांची टोळी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत बरोबर संधी साधते आणि या परिसरामध्ये राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरी त्यांनी चोरी केली आहे। या चोरट्यांनी घरफोडी करत व्यावसायिकाच्या घरातून 2 सोन्याचे हार, 2 सोन्याचे चेन, सोन्याची बांगडी, त्याचबरोबर बांगड्या आणि 75,000 रुपयांची चोरी केली। जे आणि जितकं मिळेल तितकं घेऊन हे सगळे पसार झाले।
जागेसाठी काही पण. माणूस जागा आणि पैशाच्या हव्यासापोटी वेळ पडली तर एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. रक्ताच्या नात्याचं सुद्धा या पैशापायी केसानं गळा कापायला मागे पुढे बघणारी ही माणसाची जात, आणि परक्याला तर छेचूनच काढेल. आता हेच बघा, ही दृश्य आहेत हापूडमधली. हापूड जिल्हा पंचायत अध्यक्ष, तिचा दीर आणि पंचायत सदस्य सगळे मिळून त्यांचे गुंड आणतात आणि एका शेतकऱ्याच्या जागेवर कब्जा करण्यासाठी अक्षरशः गोळीबार करतात. जमीन हवी म्हणून ही जबरदस्ती, आणि जबरदस्ती करूनही ऐकत नाही म्हणून मग हा गोळीबार. वाहन चालकांचा भरधाव वेग पादचाऱ्यांसाठी जीवघेणा ठरतो. भरधाव वेगात असलेल्या वाहनामुळे अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. काही वेळा हिट अँड रन घटनांमध्ये पादचाऱ्यांचा मृत्यू होतोय. असाच एक अपघात गोव्यामध्ये झाला. एक वृद्ध जोडपं रस्त्यानं जात होतं. अचानक एक भरधाव वेगात आलेली कार होती आणि या कार चालकाला इतकी घाई झाली होती की त्यानं समोरून येत असलेलं जोडपं सुद्धा पाहिलं नाही. भरधाव कारनं जोडप्याला जोरदार धडक दिली. धडकेत कारनं दोघांना चिरडलं. कार चालकाच्या चुकीनं 2 जीवांची ताटातूट केली. अपघातात पतीचा मृत्यू झालाय, पत्नी गंभीर जखमी. माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना समोर आलेली आहे उत्तर प्रदेशमधून. तुमची सुद्धा ही दृश्य पाहून मतिभ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ पाहून अमानुषता किती शिगेला पोहोचली याचा प्रत्यय येतोय. एका व्यक्तीनं तरुणावर कुऱ्हाडीनं जोरदार हल्ला केल्याचं दिसतंय आणि ही घटना उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील तोडा गावातली आहे. ही व्यक्ती कुऱ्हाड घेऊन आली आणि घराबाहेर आपल्या बसलेल्या तरुणावर एकामागोमाग एक सपासप कुऱ्हाडीचे वार करत होती. हा तरुण तिथून निघण्याचा प्रयत्न करत होता, मात्र हतबल होऊन जातो आणि क्रूर नराधम मात्र त्याच्यावर हल्ला थांबवण्याचं नावच घेत नाही. कुठलाही विचार न करता शरीरावर, डोक्यावर वाटेल तसा हल्ला करतो. मानवतेला काळं फासणारी ही घटना आपण माणूस म्हणून खरंच कुठल्या दिशेनं वाटचाल करतोय याचा विचार करायला लावते.